नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आजची नोकरीची संधी आहे पुन्हा एकदा सरळ सेवा भरती निघालेली आहे, ती म्हणजे लेखा आणि कोशागार विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पुण्यामध्ये अमरावतीमध्ये अशी भरती निघालेली आहे, पण आजची भरती जी आहे ते कोकण विभागामध्ये निघालेली भरती आहे। सो कोकण विभागामध्ये याच्यामध्ये कोणकोणते प्रादेशिक विभाग येतात ते पण आपण बघणार आहे। याच्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये कनिष्ठ लेखपाल गट क या पदाच्या रिक्त जागा भरायच्या आहेत। तर याचं वेतन स्तर जे आहे ते S10 असणार आहे। 29,200 ते 92,300 असं मानधन त्यांना देण्यात येणार आहे। आणि याशिवाय याच्यामध्ये वेगवेगळे भत्ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत। सो पूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका। सहसंचालक लेखा व कोशागार विभाग कोकण विभागामध्ये ही भरती निघालेली आहे। सो याच्यामध्ये एकूण पदसंख्या ती आहे ते अनुसूचित जातीसाठी 32, अनुसूचित जमातीसाठी 14, विजासाठी 6, भजसाठी 6, भज क साठी 5, भज ड साठी 4, इमावसाठी म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठी 36, वि माप्रसाठी 3, आ दुघसाठी 21, सा शै माप्रसाठी 21, राखीवसाठी 31 आणि एकूण पदे 179 पदे आहेत। आणि मग यानुसार जागानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। कोणकोणत्या प्रवर्गासाठी कोणकोणती पदं आहेत, त्यासाठी महिलांसाठी किती असणार आहे, सर्वसाधारण किती असणार आहे, खेळाडू तसेच माजी सैनिकांसाठी किती पदं असणार आहे, अनाथांसाठी देखील आरक्षण आहे, दिव्यांगासाठी कोणकोणत्या पद्धतीचं आरक्षण आहे, एकूण किती पदं आहेत, 7 पदं आहेत। याच्यामध्ये अंशकालीन भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त अशी वेगवेगळ्या पद्धतीची किती पदं आहेत, सो त्या पदांचं विवरण यामध्ये दिलेलं आहे चार्टमध्ये। सो एकूण 179 म्हणजे प्लस मायनस होऊ शकतं, कारण जसे लोक रिटायर होतील तसं नवीन पदभरत्या देखील होतात। मग ही जागा आत्ता एवढी आहे, परंतु परीक्षेच्या वेळेस किंवा निकालाच्या वेळेस आणखीन वेगळं याचं स्वरूप असू शकतं जागांचं। सो ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की फॉर्म भरायला विसरू नका। ह्याच्यामध्ये काय काय सूचना दिलेल्या आहेत ते बघा। जो फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे आणि समांतर आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लागू होणार आहेत। त्यानंतर बिनराखीव पदांच्या याच्या जागेमध्ये शक्यता बदल होण्याची शक्यता, याच्यामध्ये पदभरती जर असेल तर त्याच्यामध्ये उमेदवाराची निवड केली जाईल। त्याच्यानंतर उपरोक्त पदांपैकी काही पदे शासन नियमानुसार आपल्याला भरण्यात येणार आहे आणि जिची गुणवत्ता क्रमांकानुसार ती भरली जातील आरक्षणाचा विचार न करता। सो ही जाहिरात जी आलेली आहे ती 26 जानेवारीला जाहिरात आलेली आहे। 26/2/2024 पर्यंत हे सगळं मान्यता याची राहणार आहे। त्याच्यामध्ये टाईमलाईन काय आहे, वेळापत्रक बघूया। सगळ्यात पहिले कारवाईचा टप्पा बघूया। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 4 तारखेपासून स्टार्ट होणार आहे। 4 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून स्टार्ट होणार आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 6 मार्चपर्यंत राहणार आहे। त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जो तुम्ही पेमेंट करायची जी वेळ आहे ती आहे 6 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत। आणि तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते प्रिंट कधी काढायचं आहे ते त्याची डिटेल तुम्हाला सगळे सूचना संकेतस्थळावरती येण्यात येईल। आणि जी परीक्षेचा डेट आहे, ऑनलाईन एक्झामची जी डेट आहे ती तुम्हाला 1 महिना अगोदरच कळेल आणि ते तशी 15 दिवस अगोदर तुम्हाला त्याचं हॉल तिकीट पण मिळेल। सो ह्या सगळ्या आवश्यकतेमध्ये समजा काय बदल झाला तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती सगळी माहिती त्याची उपलब्ध आहे। याच्यामध्ये तुम्हाला डिटेल PDF जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला ह्याच्यावरती ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे आणि लेटेस्ट आलेली आहे, त्याच्यामुळं तुमच्यासमोर ही सादर होत आहे। सो याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की शैक्षणिक अर्हता आणि तांत्रिक अर्हता कोणत्या प्रकारची असणार आहे। सगळ्यात पहिले आहे कनिष्ठ लेखपाल हे पद आहे। याच्यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती कोणतीही विद्यापीठाची डिग्री पाहिजे, तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे। आणि टेक्निकल तुम्हाला नॉलेज फक्त त्याच्यामध्ये टायपिंगचं असलं पाहिजे, म्हणजे मराठीसाठी 30 आणि इंग्रजीसाठी 40 हे त्याचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे CBTचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि वयोमर्यादा जी आहे ते कमीत कमी 19 वर्ष म्हणजे 19 वर्षाच्या पुढंच, म्हणजे तर ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं 20-25 वय असणार आहे त्याच्या दरम्यान असणार आहे। कारण 18 वर्षाचं असताना जवळपास 12वीमध्ये असतं, म्हणजे तिथून पुढे 3 वर्ष ग्रॅज्युएशनला, म्हणजे 13च म्हणजे साधारणतः 21 वर्ष प्लस असतातच जनरली। सो 19 वर्षापेक्षा कमी त्याचं वय नसलं पाहिजे। आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वय आणि त्यानंतर मागासवर्गीयांसाठी 43 आणि दिव्यांग अपंग व्यक्तींसाठी अनाथ व्यक्तींसाठी हे 25 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेलं आहे। सो एकूण परीक्षा शुल्क जे आहे ते राखीव गटासाठी जे आहे ते राखीव गटासाठी 900 आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क याच्यामध्ये आकारलं जाणार नाही। आणि ही जाहिरात संक्षिप्त स्वरूपामध्ये, ह्याच्यामध्ये डिटेल जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेल जाहिरात जी आहे ते तुम्हाला
mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सो ही जी अंशतः पदभरती जी आहे तर त्याच्यामध्ये पद रद्द करणे, पद वाढवणे, कमी करणे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आरक्षण देणे नाही देणे या सगळ्या गोष्टीचा अधिकार जो आहे तो लेखा आणि कोशागार कोकण विभागामध्ये सहसंचालकांना पूर्णपणे अधिकार राहील. त्याच्यामध्ये कोणता दावा करता येणार नाही. सो ही जी जाहिरात दिलेली आहे ती शॉर्ट जाहिरात आहे आणि जी डिटेल प्रस्तुत जाहिरात आहे ती लवकरच येईल. ते PDF जाहिरात तुम्ही संकेतस्थळावरती सुद्धा पाहू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी जाहिरात आहे ती टाकलेलीच आहे. सो ती पण पहा. त्याच्यानंतर आपले जे कोणी मित्र असतील स्पर्धा परीक्षा करणारे सो त्यांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोचवा. सो आणि रोजगार कट्टा हा आपला नोकरीविषयक माहिती देणाऱ्या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.